ओम ओम सहना भवतु सहना भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावतीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। भगवंतांनी भगवद्गीतेचं हे ज्ञान आयुष्य जगण्यासाठी, तुमचं आयुष्य सुकर करण्यासाठी, ते परिपूर्ण करण्यासाठी दिलेलं आहे. युद्धस्थळी अर्जुनाला दिलेलं आहे. युद्धस्व. भगवंत अर्जुनाला पहिला उपदेश करतात, युद्धस्व. सतत युद्ध करण्यासाठी तयार राहा. मनुष्याने जगामध्ये सतत संघर्ष करण्यासाठी तयार राहायला पाहिजे. का? कारण हे जग त्याच्या एकट्यासाठी बनलेलं नाही. तर त्याच्या आवडीनिवडी, त्याच्या इच्छा, त्याच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी तर नक्कीच नाही. मग संघर्ष हा अटळ आहे. तुम्ही काय करू शकता? सतत संघर्ष करून, योग्यची निवड करून अयोग्यवरती विजय मिळू शकता. यासाठी भगवंतांनी अर्जुनाला हे ज्ञान दिलेलं आहे. अर्जुनाला सर्व येत होतं. त्या काळातील सर्वोत्कृष्ट योद्धा अर्जुन होता. त्याने त्या क्षणापर्यंत एकही युद्ध हरलेलं नव्हतं. तरी सुद्धा कुरुक्षेत्रातील या ऐन युद्धाच्या वेळी तो गडबडला, तो भावनाविवश झाला. त्यांनी शत्रू सैन्यामध्ये स्वतःचे नातेवाईक बघितले, गुरु बघितले, पितामह भीष्म बघितले. तो युद्धाचा मूळ उद्देश विसरला. युद्ध कशासाठी होतं? हे युद्ध त्याचं वैयक्तिक युद्ध नव्हतं. हे त्याच्यासाठी तो लढत नव्हता. हे कौरव आणि पांडवांचं युद्ध होतं. कौरव दुराचारी दुष्ट होते आणि पांडव सदाचारी सद्गुणी होते. समाजामध्ये असहिष्णुता होती, अराजकता होती. अक्षरशः हाहाकार माजला होता. नो लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन. प्रत्येक जण आपल्या मनासारखं वागत होता. दृष्ट प्रवृत्तींनी समाजावर वरदहस्त प्राप्त केलेला होता. समाजाला दुराचारापासून दूर नेण्यासाठी, अराजकतेपासून दूर नेण्यासाठी हे युद्ध लढायचं ठरलेलं होतं. पण अर्जुन काय समजतो? हे माझं युद्ध आहे. माझ्यामुळे या योद्ध्यांचा नाश होईल, वध होईल, मग त्याला मी जबाबदार राहील. माझे नातेवाईक आहेत, माझे गुरु आहेत, माझे पितामह आहेत, त्यांचा वध करून असं रक्तरंजित राज्य जिंकून मी काय करू? असा त्याला प्रश्न पडतो. तो या युद्धाला स्वतःच समजतो की जे ते नसतं. अर्जुन हा क्षत्रिय होता. क्षत्रियचं कर्तव्य काय? युद्ध करणं आणि समाजामध्ये शांतता, सदाचार प्रस्थापित करणं, दुराचाराचा, दुष्टांचा नाश करणं, हे त्याचं कर्तव्य आहे. त्याच्यासाठीच युद्ध होतं. तरी प्रत्यक्ष युद्ध लढण्याच्या वेळी अर्जुन कोलमडला. तो भगवंतांना नाही म्हटलं, भगवंता हे युद्ध मी लढू शकणार नाही. हताश होऊन तो बसला. म्हणून भगवंतांनी ज्ञानयोग या दुसऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाला ज्ञान दिलं. अर्जुन जेव्हा पूर्णतः भगवंतांना शरण आला, तेव्हा भगवंतांनी ज्ञान द्यायला सुरुवात केली.
तो आहे तिथून सर्वोच्च ध्येय मोक्ष प्राप्तीपर्यंत जाण्याचं ज्ञान. कारण एकच, त्याने स्वतःचे कर्तव्य पार पाडणे. मनुष्य काय करू शकतो? केवळ कर्तव्य कर्म, स्वतःचे कर्म करू शकतो. म्हणून भगवंतांनी पहिला उपदेश कर्मयोगाचा दिलाय. कर्म योग्य कसे करावे हे शिकवलं. त्यानंतर ज्ञान कर्म संन्यास योग. कर्म करत असताना कर्मापासून अलिप्त होणे, संन्यास प्राप्त करणे आणि शेवटी आत्मज्ञान प्राप्त करणे. 12 यज्ञ स्पष्ट केली. या 12 यज्ञांच्या पद्धतीने जर तुम्ही तुमचं रोजचं प्रत्येक कर्म केलं तर ते त्यागामध्ये रूपांतरित होईल, ते पूजेमध्ये रूपांतरित, ते परमात्मा परमेश्वराला समर्पित होईल. ज्या कारणासाठी तुम्ही कर्म करत आहात त्या कर्मबंधनातून तुम्ही मुक्त व्हाल, त्या वासनांपासून तुम्ही मुक्त व्हाल, कोणत्याही बंधनामध्ये अडकणार नाही. मग नंतर भगवंतांनी 5वा अध्याय कर्मसन्यास योग दिला, जेणेकरून कर्म करत असताना संन्यास कसा प्राप्त करावा. योगी, संन्यासी आणि ज्ञानी या 3 स्थिती भगवंतांनी आध्यात्मिक मार्गावरती स्पष्ट केलेल्या आहेत. योगी कोण? तो जगामध्ये गुंतलेला आहे, जगामध्ये, पण त्याला कळलेलं आहे देव म्हणजे काय. तर तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तो प्रयत्नशील आहे, परंतु काय, तो जगातील इच्छा आकांक्षांनी दबलेला आहे, स्वतःच्या वासनांच्या अंडर प्रेशर आहे, त्यामुळे तो कर्म करायला बांधील आहे. पण योगी कोण? जो स्वतःची कर्म केवळ त्या इच्छा संपवण्यासाठी, वासना संपवण्यासाठी करतो आणि हळूहळू स्वतःच्या वासना कमी करतो, कर्मयोगाचं आचरण करतो, तो योगी. संन्यासी कोण? कर्मयोगाचं आचरण करत योगी हळूहळू जेव्हा आपल्या स्वतःच्या वासना कमी करतो, रजसिक तमसिक गुण जवळजवळ शून्य होतात, सात्विक गुण शिल्लक राहतात, तेव्हा तो संन्यासी बनतो, या जगापासून अलिप्त होतो. हे जगामध्ये राहून जगापासून अलिप्त होतो. जसा सूर्य या पृथ्वीच्या प्रती साक्षीभावाने, पृथ्वीला सूर्य केवळ ऊर्जा देतो, पृथ्वीला हे सांगत नाही, पृथ्वीवरील जीवांना हे सांगत नाही तुम्ही काय करा. सूर्याने दिलेल्या ऊर्जेशिवाय पृथ्वी कार्यरत राहू शकत नाही, परंतु सूर्य हे सांगत नाही तुम्ही काय करा. तसं प्रत्येक जीवामध्ये देव आहे, तो ब्रह्म आहे, परंतु ब्रह्माशिवाय काहीच घडत नाही. तरी सुद्धा ब्रह्म हे सांगत नाही तुम्हाला काय करायचं आणि काय नाही करायचं, काय करायचं काय नाही करायचं हे तुमचे गुण आहेत. तुमचे जसे गुण तसं तुम्ही वर्तन करणार. परंतु ब्रह्माशिवाय, तुमच्यामध्ये चेतना असल्याशिवाय तुम्ही कर्म करू शकत नाही. कोणतेही कर्म ब्रह्माशिवाय, आत्मतत्वाशिवाय होऊ शकत नाही, परंतु आत्मतत्व हे त्या कर्माला जबाबदार नसते. कर्म संन्यास योग, कर्म करत असताना संन्यास प्राप्त करा. त्यानंतर भगवंतांनी ध्यान योग हा 6वा अध्याय दिलेला आहे. म्हणजे संन्यासी झाल्यावर, अलिप्त झाल्यावर तुम्ही ध्यान साधना करत आत्मज्ञान प्राप्त करा. ती ज्ञानीची सर्वोच्च स्थिती. योगी, संन्यासी, ज्ञानी. भगवंतांनी ध्यान साधना या अध्यायामध्ये शेवटी म्हटलेलं आहे, अर्जुना तू कर्मी बनू नको, तपस्वी बनू नको, ज्ञानी बनू नको, तू योगी बन. योगी या शब्दाचा अर्थ इथे आत्मसाक्षात्कार आहे. कर्मी बनू नको म्हणजे तू करत असलेले जे सात्विक कर्म जरी असले, आध्यात्मिक कर्म जरी असले, तरी त्या कर्मांमध्ये गुंतून जाऊ नको. तू तपस्या करत असशील मोक्षप्राप्तीसाठी, त्या तपस्यांच्या साधनांमध्ये, त्या आराधनांमध्ये गुंतून जाऊ नको, कारण त्या आनंददायक असतात, सुखद असतात, पण त्यांच्यामध्ये गुंतू नको.
तू जे ज्ञान प्राप्त करशील, आत्मज्ञान प्राप्त करशील, त्या ज्ञानामध्ये गुंतू नको. पण तुझा मूळ उद्देश काय? मोक्ष प्राप्त करणे, आत्मसाक्षात्कार प्राप्त करणे. तो उद्देश ठेवूनच तू सर्व कर्म, तप तप आणि ज्ञान प्राप्त कर. आणि प्राप्त या सर्व कर्म योग, ज्ञान योग आणि भक्ती योगाद्वारे ध्यान साधना करून मोक्ष प्राप्त कर. स्वतःचं मूळ ध्येय विसरू नको. योगी कोण? जो जगामध्ये कर्म करतो, कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग या तिघांचा उपयोग करतो, ध्यान साधना करतो आणि मोक्ष प्राप्त करतो, तो योगी. योग करणारा योगी. आणि योग म्हणजे काय? कोणतीही पद्धती जी तुम्हाला त्या परमात्मा परमेश्वरापर्यंत घेऊन जाते, त्या पांडुरंगापर्यंत घेऊन जाते, तिला योग म्हणतात. उद्देश काय? मोक्ष प्राप्त करणे. अशा प्रकारे भगवंतांनी पहिल्या 6 अध्यायामध्ये तुमच्या अंतस्थ असलेल्या देवाचं दर्शन तुम्हाला दाखवलेलं आहे, त्याची जाण तुमच्यामध्ये निर्माण केली आहे. पण नंतर पुढचा विभाग तत् ते ब्रह्म, 7वा ते 12वा अध्याय, यामध्ये भगवंतांनी प्रथम ज्ञान विज्ञान योग दिलाय. जे हे जे ज्ञान प्राप्त केलेलं आहे, आत्मज्ञान प्राप्त केलेलं आहे, त्याचा तुम्ही उपयोग करा. आत्मज्ञानामुळे परमात्मा परमेश्वराचं दर्शन झालं, पण ते काही काळापुरतंच होतं, ते तुमच्यामध्ये परमनंट राहत नाही. म्हणून त्यासाठी हे प्राप्त ज्ञानाचं विज्ञानामध्ये, विजडम मध्ये रूपांतरित करा. अक्कल प्राप्त करा, शहाणपण प्राप्त करा, सुज्ञपणा प्राप्त करा. ते ज्ञान उपयोगात आणा आणि त्याचा तुम्ही स्वतःच्या मोक्षप्राप्तीसाठी उपयोग करा. आता तुम्ही म्हणाल, गुरुजी 6व्या अध्यायात तुम्ही आत्मसाक्षात्कार प्राप्त केला, मग परत पुढे का? आत्मसाक्षात्काराने तुम्ही स्वतःमध्ये असलेलं आत्मतत्व जाणलं, तुमच्यामधला देव जाणला. पण तरी सुद्धा तुमच्या मनामध्ये शंका असते, ते काय? तत् म्हणजे ब्रह्म काय? तत् म्हणजे ते ब्रह्म. त्वम म्हणजे तुमच्यामध्ये असलेलं ब्रह्मतत्व, आत्मतत्व. आणि अशी एकच आहे. 13वा अध्यायापासून 18 अध्यायापर्यंत भगवंतांनी त्वम तुमच्यामधलं ब्रह्म, तुमच्यामधील आत्मतत्व, तत् ते ब्रह्म हे एकच आहे, अद्वैत आहे. हे द्वैत नाही. ब्रह्म आणि आत्मतत्व हे वेगळे वेगळं नाही, हे एकच आहे. हे भगवंतांनी 13व्या ते 16व्या अध्यायामध्ये स्पष्ट केलेलं आहे. तुम्ही शहाणपण प्राप्त केलं, पण त्याचा उपयोग कशासाठी करायचा? म्हणून भगवंतांनी 8वा अध्याय दिलाय, अक्षर ब्रह्मयोग. ब्रह्म कसं आहे? अक्षर आहे, अविनाशी. ब्रह्म, अध्यात्म, कर्म, आदिकर्म, आदिभूत, अधिदैवत, अधियज्ञ, हे भगवंतांनी स्पष्ट केलं. ब्रह्म सर्वोच्च आहे. हे व्यक्त आणि अव्यक्त जगाच्या, व्यक्त आणि व्यक्त अव्यक्त ब्रह्माच्या पलीकडे आहे. ब्रह्म, सर्वोच्च ब्रह्म, त्याच्या स्वभावाला प्रकृती म्हणतात. पण ज्यामुळे तो स्वभाव व्यक्त होतो ते कर्म. जे व्यक्त होतं ते कर्म, पण ज्यामुळे व्यक्त होतं ते अध्यात्म, आत्मतत्व. ब्रह्म, अध्यात्म म्हणजे आत्मतत्व, कर्म, कर्म काय? प्रकृती. आणि या प्रकृतीपासून काय निर्माण होतं? अधिभूत म्हणजे हे भूत मात्र, ही सृष्टी निर्माण होते. आणि ह्याला उपभोगणारा कोण? अधिदैवत. व्यक्ती म्हणजे अधिभूत, व्यक्तीमधील व्यक्तिमत्व म्हणजे अधिदैवत, जे ते व्यक्तीचं आयुष्य उपभोगतं, ते व्यक्तिमत्व. आणि हे कशामुळे कार्यरत असतं, चैतन्यमय असतं? ते अधियज्ञ. त्या अधियज्ञामुळे अधिदैवत आणि आदिभूत एकत्रितपणे चैतन्यमय होतात आणि कार्य करतात. अशा प्रकारे भगवंतांनी ब्रह्म कसं अक्षर आहे, ते कसं अविनाशी आहे, हे स्पष्ट केलं. हे स्पष्ट केल्यानंतर, मनुष्याचं ध्येय स्पष्ट केल्यानंतर, या अध्यायाच्या शेवटी भगवंतांनी ते प्राप्त कसं करायचं हे थोडक्यात सांगितलेलं आहे. आणि हा 9वा अध्याय, राजविद्या राजगुह्य योग, या 9व्या अध्यायामध्ये ती प्राप्त करण्यासाठीची पद्धती दिलेली आहे.
आणि मार्ग दिलेले, सायन्स दिलेलं आहे, टेक्नॉलॉजी दिलेली. राजविद्या, राजगुह्य योग. राजविद्या कोणती? ब्रह्मविद्या. जी तुम्हाला ब्रह्मापर्यंत घेऊन जाते ती ब्रह्मविद्या. आणि राजगुह्य म्हणजे सर्वोच्च रहस्य. काय? भगवंत कशाला सर्वोच्च रहस्य म्हणतात? भगवंत ब्रह्माला सर्वोच्च रहस्य म्हणतात. का? असं जगात कोणतंही ठिकाण नाही, या सृष्टीत कोणतंही ठिकाण नाही, असा कोणताही जीव नाही ज्याच्यामध्ये ब्रह्म नाही. ब्रह्म सर्वत्र आहे. सजीव, निर्जीव, गतिहीन, गतिशील, अचल, चल, सर्व गोष्टीमध्ये, सर्व वस्तूंमध्ये, सर्व जीवांमध्ये ब्रह्म आहे. ते सदैव अस्तित्वात आहे. असा कोणता काळही नाही जेव्हा ब्रह्म नव्हतं. आजही आहे आणि चिरंतर राहील. असं हे ब्रह्म सर्वत्र आहे. तरी मनुष्याला सर्व काही दिसतं. हे जग दिसतात, नातेवाईक दिसतात, आप्तेष्ट दिसतात, शत्रू दिसतात, सर्व दिसतं. माझं घर, माझा बिझनेस, माझा संसार, माझे मुलं वगैरे वगैरे सर्व कळतं. पण देव कळत नाही, ब्रह्म कळत नाही, जे सर्वत्र आहे. जे सर्वत्र आहे, सर्वकालीन आहे, ते ब्रह्म मनुष्याला कळत नाही. म्हणून त्याला भगवंतांनी सर्वोच्च रहस्य म्हटलेलं आहे. सर्वांसमोर आहे तरी कळत नाही. पडदा आहे तुमच्या समोर, तुमच्या या शरीर, मन आणि बुद्धी समोर वासनांचा पडदा आहे. त्या पडद्यामुळे तुम्हाला या वासनांच्या पलीकडे असलेलं ब्रह्म कळत नाही, तो देव कळत नाही. म्हणून भगवंतांनी या अध्यायाला राजविद्या, राजगुह्य म्हटलेलं आहे. प्रथम भगवंत हे स्पष्ट करतात. मागच्या अध्यायामध्ये दिलं अक्षय ब्रह्म. ते ब्रह्म अक्षय आहे, ते सर्वत्र आहे. असं कोणतंही ठिकाण नाही जिथे ब्रह्म नाही. ब्रह्म संपूर्ण जगाला व्यापते. मनुष्याच्या सर्व कर्म, भावभावना, विचारांना, संकल्पनांना ब्रह्म व्यापते. या जगातील सर्व चर अचर जीवांना ब्रह्म व्यापते. या जगातील सर्व वस्तूंना ब्रह्म व्यापते. सर्वत्र ब्रह्म आहे. असं कोणतंही ठिकाण नाही की जिथे ब्रह्म नाही. हे सत्य जो जाणतो तो या जगात सतत कर्म करत असताना सुद्धा स्वतःच्या कर्मामध्ये गुंतत नाही. तो कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग या तिन्ही योगांचं आचरण करतो. 6व्या अध्यायात म्हटल्याप्रमाणे कर्मी बनत नाही, तपस्वी बनत नाही, ज्ञानी बनवत नाही, योगी बनायचा प्रयत्न करतो. सातव्या अध्यायात दिलेलं ज्ञान स्वतःमध्ये पूर्णपणे मुरून त्या ज्ञानाचा उपयोग करतो. कशासाठी? अक्षय ब्रह्म जाणण्यासाठी. 8व्या अध्यायात दिलेल्याप्रमाणे. आणि ते 8व्या अध्यायात दिलेलं ब्रह्म जाणण्यासाठी इथे प्रयत्न करतो. ब्रह्मविद्या प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. आणि ते सर्वोच्च रहस्य ब्रह्म जाणण्याचा प्रयत्न करता. रहस्य म्हणजे काय? रहस्य कशाला म्हणतात? जे तुमचे शरीर, मन, बुद्धीच्या पलीकडे, ज्याचं आकलन तुम्ही करू शकत नाही, त्याला रहस्य म्हणतात. ब्रह्म हे सर्वोच्च रहस्य आहे. का? सर्वत्र आहे तरी आपल्याला कळत नाही. प्रत्येक कर्मामध्ये, प्रत्येक भावभावनेमध्ये, प्रत्येक विचारामध्ये, प्रत्येक संकल्पनेमध्ये ब्रह्म आहे. सजीव वस्तूमध्ये, निर्जीव वस्तूमध्ये प्रत्येक ठिकाणी ब्रह्म आहे. असं कोणतंही ठिकाण नाही की जिथे ब्रह्म नाही. भगवंत म्हणतात सर्व जीव, ही सर्व सृष्टी माझ्यापासून उद्भवते. जे थोडक्यात काय? ब्रह्माचा दिवस आणि ब्रह्माची रात्र, ज्याला कल्प म्हणतात. कल्पाच्या प्रारंभी, ब्रह्माचा दिवस सुरू होण्याच्या प्रारंभी जीव व्यक्त होतात. ते जन्म मृत्यू अनुभवतात. आणि जेव्हा ब्रह्माचा दिवस संपतो तेव्हा परमनंट
सुषुप्त अवस्थेत जातात, म्हणजे जन्ममृत्यू अनुभवत नाही, ब्लँक पिरियड. आणि परत जेव्हा दिवस होतो तेव्हा परत उद्भवतात, परत विलीन होतात, परत उद्भवतात, परत विलीन होतात. हे चक्र सुरूच असतं. हजारो वर्षांचं एक युग आहे. हजारो वर्षांचा ब्रह्माचा एक दिवस बनतो आणि हजारो वर्षांचा ब्रह्माची एक रात्र बनते. हे हजारो वर्ष दिवसादरम्यान ते रोज व्यक्त होतात, अव्यक्त होतात, व्यक्त होतात, अव्यक्त होतात. सकाळ झाली, मनुष्याच्या वासना व्यक्त होतात. रात्र झाली, त्या अव्यक्त स्थितीत असतात. परत सकाळ झाली, व्यक्त होतात. हे आयुष्यभर अव्यक्त अव्यक्त मध्ये राहतात आणि हे जन्म संपल्यानंतर परत नवीन जन्मामध्ये व्यक्त होतात. हे जन्म मृत्यूचं रात्रंदिवसाचं चक्र हे सतत सुरूच असतं. कुठपर्यंत? जोपर्यंत ब्रह्माचा दिवस आहे. आणि जेव्हा ब्रह्माची रात्र येते तेव्हा हे व्यक्त आणि अव्यक्तचं चक्र संपतं आणि ही संपूर्ण सृष्टी ब्रह्मामध्ये विलीन होते. ब्रह्माच्या रात्रीच्या काळात ती व्यक्तच होत नाही आणि परत हजारो वर्ष गेल्यानंतर ते परत व्यक्त होतं. हे चक्र सतत सुरूच राहतं. हे सर्व घडत असताना, व्यक्त अव्यक्त, व्यक्त अव्यक्त घडत असताना, जन्म मृत्यू घडत असताना, रात्रंदिवस सर्व घडत असताना आत्मतत्व सदैव अस्तित्वात असतं. त्या माध्यमामध्येच हे घडत असतं. जन्म मृत्यू त्या आत्मतत्वाच्या माध्यमामध्येच घडत असतात. याला ब्रह्मज्ञान म्हणतात. हे जो जाणतो तो ते सत्य जाणतो. हे पश्यती स पश्यती, जे भगवंतांनी 6व्या अध्यायाच्या सुरुवातीला म्हटलंय. य पश्यती स पश्यती, ज्याला कळतं त्याला कळतं, जो जाणतो ते जाणतो. त्याला कळतं सर्वत्र अस्तित्वात असलेलं ब्रह्म, सर्वत्र अस्तित्वात असलेलं आत्मतत्व. त्यानंतर भगवंत फार महत्वाची गोष्ट सांगतात दुसऱ्या विभागात, जो 11 ते 19 श्लोकाचा आहे. या दुसऱ्या विभागामध्ये भगवंत सांगतात की मनुष्य त्याच्या वासनांमुळे संभ्रमात आहे. जसं मी बोललो तुम्हाला की पडदा आहे, त्याच्या पडद्यातून तो पाहतो, त्याच्यामुळे त्या पडद्याप्रमाणे त्याला जग दिसतं. ब्रह्म त्याला त्या पडद्याप्रमाणे दिसतं. मूळ ब्रह्म तो पाहूच शकत नाही. जो ह्या जगामध्ये गुंतलेला आहे, जो वासनांमध्ये गुंतलेला आहे, या बाह्य जगातील कर्मांमध्ये गुंतलेला आहे, तो त्याच्यामध्येच गुंतलेला राहतो. त्याला ब्रह्म दिसतच नाही. त्याला भगवंतांनी भ्रमिष्ठ म्हटलेलं आहे. का? कारण तो स्वतःच्या वासनांद्वारे भ्रमात आहे, संभ्रमात आहे. त्याला सत्य ब्रह्म कळत नाही. पण भगवंत म्हणतात असा भ्रमिष्ठ मनुष्य जगामध्ये गुंततो आणि जगामध्येच राहतो आणि तो सतत दुःख, व्यथा, वेदना अनुभवतो. हे सत्य भगवंत इथे ठामपणे सांगतात. भ्रमिष्ठ कोण? तो जगात गुंतलेला आहे, जो स्वतःच्या वासनांमध्ये, इच्छा आकांक्षांमध्ये गुंतलेला आहे. तो दुःखीच होतो. त्याला परमात्मा परमेश्वर कळतच नाही, कारण तो जग पाहतो, ब्रह्म पाहत नाही. त्याला भगवंत अज्ञानी म्हणतात, भ्रमिष्ठ म्हणतात. परंतु याच्या विरुद्ध विद्वान कोण? ज्याने 7व्या अध्यायामध्ये स्वतःचं प्राप्त ज्ञान विद्वत्तेमध्ये रूपांतरित करून जो विद्वान बनलेला आहे, विजडम ज्याला म्हणतो, ज्याला या जगाचा पूर्ण विजडम प्राप्त झालेला आहे, त्याला ध्येय कळलेलं आहे अक्षर ब्रह्म प्राप्त करणे. त्या ध्येयाचा जेव्हा उपयोग करतो या जगामध्ये, तेव्हा त्याला हे व्यक्त ब्रह्म कळायला सुरुवात होते, त्याची जाण निर्माण होते.
त्याची जाण स्वतःमध्ये सतत तेवत ठेवणे, ह्याला पूजा म्हणतात. भगवंत म्हणतात, विद्वान त्या आत्मतत्वाचा गौरव करतात, त्याला जाणतात आणि त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी, ते आत्मतत्व प्राप्त करण्यासाठी, त्याच्यामध्ये विलीन होण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. पण भगवंत म्हणतात, भ्रमिष्ठ जगात गुंततात, दुःख प्राप्त करतात. आणि विद्वान आत्मतत्वाचा गौरव करतात आणि आत्मतत्वापर्यंत पोहोचतात. ॲज यू थिंक सो यू बिकम. तुम्ही विचार तर करायला पाहिजे ना. तुम्ही जगाचा विचार केला, जगात गुंतात. तुम्ही देवाचा विचार करा, ब्रह्माचा विचार करा, ब्रह्मापर्यंत पोहोचा. हे जगातलं सामान्य ज्ञान आहे. हे भगवंतांनी कसं उपयोगात आणायचं मोक्ष प्राप्तीसाठी, हे इथे स्पष्ट केलेलं आहे. तुम्ही ज्याचा प्रयत्न कराल तेच मिळेल, हे भगवंतांनी पुढच्या विभागात स्पष्ट केलं आहे. तुम्ही जगात कर्म करा, आतापर्यंत प्राप्त केलेलं ज्ञान उपयोगात आणा, यश प्राप्त करा, तुमचं ध्येय प्राप्त होईल. तेच ज्ञान तुम्ही मोक्ष प्राप्तीसाठी उपयोगात आणा, मोक्ष प्राप्त करा. तुम्ही हे ज्ञान उपयोगात कशासाठी आणता, याला महत्व आहे. तुमची सध्याची आध्यात्मिक स्थिती असेल ती असेल, तुम्ही सध्याचे ज्ञान प्राप्त केलं, विद्वत्ता आहे, जे काही आहे ते आहे, तुमच्यातलं ज्ञान विज्ञान जे काही आहे ते आहे. परंतु ह्या क्षणी तुम्ही त्या ज्ञानाचा उपयोग कशासाठी करता, त्याची दिशा कोणती, मोक्ष प्राप्तीसाठीची दिशा, अंतस्थ आत्मतत्व जाणण्यासाठीची दिशा, का बाह्य जगामध्ये गुंतून बाह्य सुख प्राप्त करण्याची इच्छा. भगवंत म्हणतात, जगापासून तुम्ही कोणतंही कितीही ज्ञान प्राप्त करा, तुम्हाला परमानंद परम सुख मिळणार नाही, तुम्हाला परम कळणार नाही. जगातलं कुठलंच ज्ञान तुम्हाला ब्रह्म प्राप्त करून देऊ शकत नाही. बिकॉज इट इज सब्जेक्टिव्ह, इट इज सब्जेक्टेड टू समथिंग. उदाहरणार्थ, नॉर्थ, उत्तर दिशा, हे दिशेपासून सर्व दिशांचं आकलन तुम्हाला होतं. तसं या जगात विविध ठिकाणी नेणाऱ्या या तुमच्या विविध दिशा आहेत, पण या निर्माण कशापासून झाला, उत्तर दिशा. उत्तरेला हिमालय आहे, ब्रह्मस्थान आहे. दक्षिणेला महासागर आहे. उत्तर तुम्हाला ब्रह्मापर्यंत घेऊन जाते, दक्षिण तुम्हाला शेवटी महासागरामध्ये, तुमच्या सुखदुःखांच्या महासागरामध्ये बुडवते, तुम्ही गुंतून जा. तुम्ही ज्याचा प्रयत्न कराल तेच तुम्ही प्राप्त कराल. आणि भगवंत शेवटी या अध्यायामध्ये म्हणतात, मनुष्य जे समर्पित कर्म करतो, म्हणजे सदाचरण करतो आणि स्वतःचे सर्व कर्म ब्रह्मार्पण करतो, केवळ मोक्ष प्राप्तीसाठीच कर्म करतो. भगवंतांनी 3 प्रकारचे लोक सांगितले, एक स्वार्थी, दुसरा निस्वार्थी आणि तिसरा इच्छारहित. स्वार्थी म्हणजे इच्छा आहेत स्वतःबद्दलच्या, जगाबद्दलच्या. निस्वार्थी म्हणजे इच्छा आहेतच, पण स्वतःबद्दलच्या अहंकारिक नाही, दुसऱ्याबद्दल काहीतरी करण्याचा, दुसऱ्याला आनंद देण्याचा, दुसऱ्याला सुख देण्याच्या अशा इच्छा आहेत. पण तरी इच्छा आहेतच. पण जो इच्छारहित कर्म करतो, या जगामध्ये इच्छांनी न गुंतता कर्म करतो, तो शेवटी मोक्ष प्राप्तीपर्यंत पोहोचतो, तो ब्रह्मापर्यंत पोहोचतो आणि ब्रह्मामध्ये विलीन होतो. भगवंत म्हणतात, ते फार महत्वाची गोष्ट सांगतात, सदाचारी मनुष्य ब्रह्ममार्गाचं आचरण करून, ब्रह्मविद्या प्राप्त करून ब्रह्मापर्यंत पोहोचतो. तसंच दुराचारी मनुष्य सुद्धा पोहोचतो. त्याने आध्यात्मिक कर्म केलं, आराधना केल्या, ज्ञानयोग,
भक्तियोग, कर्मयोग यांचं आचरण केलं, शेवटी ध्यान साधना केली, तर तो सुद्धा ब्रह्मापर्यंत पोहोचू शकतो. तुम्ही कुठे आहात हे तितकंसं महत्वाचं नाही. तुम्ही दुराचारी आहात, सताचारी आहात, आत्मसाक्षराच्या इतक्या जवळ आहेत, तुमच्या इतक्याच वासना शिल्लक राहत, याला महत्व नाही. तुमची दिशा कोणती, जिथे कुठे आहात तिथून तुमची दिशा कोणती. तुमची अंतस्थ आत्मतत्वाकडे असेल, ब्रह्मप्राप्तीकडे असेल, तर शेवटी हळूहळू हळू तुम्ही तिथपर्यंत पोहोचाल. पण तुम्ही ब्रह्मप्राप्तीच्या जवळ जरी असला आणि तुमची दिशा जर जगाकडची असेल, तर शेवटी तुम्ही जगातच गुंतता, या संसारातच गुंतता, ब्रह्मप्राप्ती करू शकत. म्हणून तुम्ही सदाचारी आहात, सदाचरणी आहात, दुराचारी आहात, दुराचरणी आहात, दृष्ट आहात, भक्त आहात, कोणीही असा, पण ह्या क्षणी तुमची दिशा कोणती हे महत्वाचे, हे भगवंत इथे स्पष्ट करतात. हे स्पष्ट करण्याचं कारण काय, की मनुष्याने निराश व्हायला नको. त्याने असं म्हणालं तर आता काय, मी आतापर्यंत तर दुष्कर्मच केलं, जगामध्ये गुंतून कर्म केलं, मग आता इतक्या उशिरा मी हे ज्ञान प्राप्त करून काय उपयोग आहे, माझ्या जगात काय फरक पडणार आहे. अशा मनुष्यासाठी भगवंतांनी हे सांगितलेलं आहे, नथिंग मेक डिफरन्स. ज्या क्षणी तुम्हाला सत्य कळलं त्या क्षणी ते मान्य करा आणि त्या सत्य मार्गावर चालायला सुरुवात करा. तुम्ही कसेही असो, कुठेही असो, तुम्ही मोक्षप्राप्तीपर्यंत पोहोचा. हाच भगवद्गीतेचा संदेश आहे. हीच ब्रह्मविद्या, जी विद्या ब्रह्मापर्यंत नेते. तुम्ही कोणीही असा, कुठेही असा, कोणत्याही स्थितीत असा, ती विद्या ब्रह्मविद्या. आणि ती विद्या तुम्हाला जगातलं सर्वात मोठं रहस्य उघड करते, ब्रह्म. अशा प्रकारे राजविद्या, राजगुह्य योग या अध्यायामध्ये भगवंतांनी सर्वोच्च ज्ञान प्रदान केलेलं आहे, ब्रह्मज्ञान प्रदान केलेलं आहे, जे तुम्हाला मोक्ष प्राप्तीच्या अनुभवापर्यंत घेऊन, जे तुम्हाला ब्रह्मापर्यंत घेऊन जाईल आणि ते सर्वोच्च रहस्य तुम्हाला उलगडेल, जे सर्वत्र आहे, असं असूनही तुम्हाला दिसत नाही, ते तुम्हाला दिसेल. तुम्हाला सत्य कळेल, तुम्हाला ब्रह्म कळेल. हरिओम.